मुलाच्या पेशी वाढल्यात किंवा मुलाच्या पेशी कमी झाल्यात किंवा आपल्या ग्रामीण भागातले लोक म्हणतात पिशव्या वाढल्या, पिशव्या कमी झाल्या आणि मग त्याच्यासाठी दाखवायचंय किंवा त्याच्यासाठी ॲडमिट करायचं. नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या थोड्याशा टॉपिकवर बोलूया. बऱ्याचदा पेशंट आपल्याकडे येतात, काही तपासण्या करून बाहेरून येतात की मुलाच्या पेशी वाढल्यात किंवा मुलाच्या पेशी कमी झाल्यात किंवा आपल्या ग्रामीण भागातले लोक म्हणतात पिशव्या वाढल्या, पिशव्या कमी झाल्या आणि मग त्याच्यासाठी दाखवायचंय किंवा त्याच्यासाठी ॲडमिट करायचंय. तर काय बा हे पेशी म्हणजे काय आणि ह्या अशा सारख्या वाढतात, कमी का होतात? तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण चर्चा करूया. काय असतं की आपल्या रक्तामधल्या महत्त्वाच्या 3 प्रकारच्या पेशी असतात. एक लाल रक्तपेशी ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं. दुसऱ्या असतात पांढऱ्या रक्तपेशी ज्यांचं काम असतं जंतूंशी लढायचं, इन्फेक्शनशी लढायचं. तिसऱ्या ज्या पेशी असतात त्या असतात प्लेटलेट्स, त्याला आपण मराठीमध्ये रक्तबिंबिका म्हणतो. तर त्यांचं काम असतं की रक्तस्राव रोखणे, कुठेही जखम झाली की त्याच्यानंतर जो होणारा रक्तस्राव रोखायचं काम असतं त्या प्लेटलेट्स करतात. पेशी का बरं वाढतात किंवा का बरं कमी होतात? आयुष्यभर आपल्या पेशी कमी जास्त होऊ शकतात. तर ते का बरं होतात? तर सगळ्यात महत्त्वाची कारणं जी आहेत ती पहिलं कॉमनली आपल्याला दिसणारे कारणं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्फेक्शन असतात किंवा जंतुसंसर्ग असतात. त्या जंतुसंसर्गामध्ये ह्या पेशी नॉर्मल रेंजपेक्षा जास्त वाढणं किंवा नॉर्मल रेंजपेक्षा कमी होणं ह्या गोष्टी होतात. टायफॉईडची केस आहे, टायफॉईडचं इन्फेक्शन आहे टायफॉईडच्या जंतूचं, तर त्या पांढऱ्या पेशी कमी होतात नॉर्मल रेंजपेक्षा. काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, निमोनिया वगैरे अशा काही केसेस असतात, त्याच्यामध्ये पांढऱ्या पेशी प्रमाणापेक्षा जास्त वाढतात. नंतर आपण हे विषाणूजन्य काही आजार बघतो. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आपण डेंग्यूचे बरेच पेशंट या काळामध्ये बघतो. या डेंग्यूच्या पेशंटमध्ये ह्या प्लेटलेट्स नावाच्या पेशी त्या कमी होतात, कमी होत राहतात 2-4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस आणि मग त्या वाढायला लागतात. तर अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये, वेगवेगळ्या इन्फेक्शन्समध्ये ह्या आपल्या ज्या पेशी आहेत रक्तातल्या त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्यांची संख्या प्रमाणापेक्षा नॉर्मल रेंजपेक्षा जास्त वाढते किंवा कमी होते. तो काही आजार नाहीये, तो आजाराचा परिणाम आहे. आणि आपण जे म्हणजे पेशंटला ही गोष्ट समजावून सांगणं गरजेचं आहे की पेशी वाढणं हा आजार नाहीये, पण त्या पेशी वाढण्याचं कारण मात्र आपल्याला शोधावं लागतं किंवा पेशी कमी झाल्या हे काही आजाराचं निदान नाहीये. त्या पेशी कमी का झाल्या, ते कोणत्या इन्फेक्शनमुळे झाल्या, त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घेणं आणि अधिक तपासण्या करणं, डॉक्टरांकडे दाखवणं या गोष्टी गरजेच्या आहेत.